हे बघा मैत्रिणींनो, आज आहे 29 जून आणि आजचा दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस। आणि आज जो दिवस असतो त्या सगळ्या सावित्र्या आपल्या वडाची पूजा करतात आणि आपल्या नवऱ्याकरता खूप आयुष्य मागतात, 7 जन्माकरता आयुष्य मागतात। तर त्या करताना आज माझ्या सुनेने केले उपास आणि ती जाणार आहे पूजेला। तर ही बघा, ही त्याची तयारी आहे। हे ताट तयार केलंय। हे बघा, हे पाणी आपलं तांब्यात न्यायला पूजेला। आता हे ताट बघा, त्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा आहे। हे तुपाचा दिवा आहे, हे पंचामृत आहे, ही खडी साखर ठेवली आहे, हे आपली अक्षदा ठेवल्यात, केळी, आपलं सूत आहे वडाला याला, आणि ही सगळी पूजा आहेत, आपली ओटी भरायची पूजा। याच्यात हळदी कुंकू ठेवलेत, बघा हे हळद कुंकू आहे ताटाचं, आणि ही अगरबत्ती घेतली, गुड खोबरं घेतले, हे गुड खोबरं आहे, आणि हे आपलं कापूर आहेत, आणि हे वस्त्र केलेत हळदी कुंकाचे। हे असं पूर्ण ताट आहे पूजेचं। आणि हे ओटी भरायला 5 सवासण्यांच्या आंबे आणि गव्हाची ओटी ती भरणार आहे। त्याकरता हे पूर्ण साहित्य आता तयार केलंय आणि ती पूजेला जाईल। आता तिची ही दुसरी वटपौर्णिमा आहे आता यावर्षी, ही दुसऱ्यांदा ती पूजा करणार आहे आता वडाची। आणि त्याच्यासोबत माझा मुलगाही जातोय पूजेला, तर दोघंही जातील आणि वडाची पूजा करून येतील आणि दोघंही एकमेकांना 7 जन्माकरता मागतील। तर बघा मैत्रिणींनो, मी तिला आता समजवते की पूजा कशी करायची। तर आधी वडाला आपण पाणी घालायचं तिला सांगितलंय, त्यानंतर पंचामृतने आपल्याला वडाची हे करायचं, त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध आहे ते लावायचं, अष्टगंध इथे करून दिलंय तिला, आणि ही अक्षदा आहे, अक्षदा टाकायच्या, हळद कुंकू व्हायचं, नंतर दिवा आधी लावून घ्यायचा, अगरबत्ती दिवा, गुड खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा, फुलं वाहून द्यायची, आणि ही ओटी भरायची देवीला, आंब्याची आणि याची ओटी भरायची, आणि वस्त्र घालायचे, आणि मग कापूर आणि दिवाची आपली आरती करायची, आणि त्यानंतर 5 सवासणीच्या ओट्या भरायच्या। तिला असं सांगितलंय, आता ती जाईल, हे दोघंही जातील आणि पूजा करून येतील। हे बघा, ह्या दोघी जणी, ही माझी वहिनी आहे, ती आणि माझी सून दोघंही पूजेला गेले होते। तर ही अशा प्रकारे वटपौर्णिमेची अशी कथा म्हणतात, अशी मागे अशी कथा सांगितलेली आहे। वटसावित्री वटपौर्णिमा ही पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी विवाहित स्त्रियांनी साजरी करण्याची एक प्रमुख परंपरा आहे। ही कथा सत्यवान आणि सावित्री यांच्या अखंड प्रेमाची, समर्पणाची आणि दृढ निश्चयाची साक्ष देते। तर ही कथा आपण आता ऐकतो आणि ह्या सगळ्या सावित्र्या पूजा करतात। तर ह्या दोघींनी अशा प्रकारे ही पूजा केली, तिथे वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा केली। कारण काय आहे ना, आताचं काय करतात बऱ्याचशा बायका की फांद्या तोडून आणतात, ज्या वडाची आपण पूजा करतो त्याच वडाच्या फांद्या तोडून आणतात आणि त्या फांद्यांची पूजा करतात, पण हे बरोबर नाही आहे। पण आता जे शक्य नसते काही बायकांना, ज्या आताच्या मुली जॉब करतात आणि त्यांना वेळ पण नसतो, म्हणून त्या फांद्या तोडून आणतात आणि त्याची पूजा करून ऑफिसला निघून जातात। पण माझ्या म्हणण्याने तर असं वाटतं की बायकांनी एक दिवस काढला पाहिजे ह्या पूजेसाठी आणि व्यवस्थित पूजा केली पाहिजे। कारण की ही पूजा खूप म्हणजे सावित्र्यांकरता खूप चांगली असते पूजा। मांडलं तर आहे पूजा, नाहीतर नाही, कोणी मनापासून करते, कोणा असंच आपलं टाईमपास म्हणून करून घेते, पण केली पाहिजे व्यवस्थित पूजा। बघा, ह्यांनी छान झाडाजवळ जाऊन व्यवस्थित दोघींनी पूजा केली आहे। ही माझी वहिनी आहे, मोठी वहिनी, माझा भाऊ पण इथेच राहतो ठाण्याला, ती आणि ही माझी सून दोघींनी अगदी ह्या दोघींनी बघा, दोघीच्या दोघी अगदी मनाभावाने पूजा करतात, ते दोघी पण सोबत अगदी। आणि तिथे बऱ्याचशा बायका पण आल्या होत्या। हे बघा, किती वड इतका मोठा आहे ना पसरलेला, आणि फार जुनं झाड आहे हे वडाचं, आणि खूप बायका आल्या होत्या तिथे पूजेला। सगळ्यांनी केली व्यवस्थित पूजा। हे बघा, सूत लपटलं त्या बायकांनी पण, आणि अशाच प्रकारे पूजा केली पाहिजे आणि छान केली पाहिजे पूजा। हे पूजा नशीबवान बायकांनाच मिळते पूजा करायला, म्हणून कधीही बायकांनी
व्यवस्थित पूजा केली पाहिजे, मनाभावाने पूजा केली पाहिजे. आणि ही माझी वहिनी आणि ही सून दोघींनी छान पूजा केली आहे माझ्या दोघींनी अगदी. आता ह्या बायका बघा सगळ्या सूत पण लपटतात आहे आणि एकमेकींच्या ओट्याही भरल्यात त्यांनी. तिथे सांगितलं मला, दिवा, अगरबत्ती, कापूर नैवेद्य वगैरे हे सगळं त्यांनी पूजा मनाभावाने केली. पण ह्यापेक्षाही ह्या सर्व आपल्या पूजेचं सामानापेक्षाही आणि त्यापेक्षाही त्यांच्या मनात ही पाहिजे की आपण कशाप्रकारे पूजा देवाची करतो आहे, वडाची पूजा कशा भावाने पूजा करतो आहे. त्यांच्या मनात भाव पाहिजे प्रत्येकीच्या पूजा करताना, की आपण आपल्या पतीच्या आयुष्याकरता याकरता आपण ही पूजा करतो आहे म्हणून. हे महत्त्वाचं आहे ह्या वडाच्या पूजेला खरं म्हटलं तर. पण छान पूजा झाली. आता ही बघा तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये. मी पण नव्हती गेली, पण हे दोघंही गेले होते. माझी वहिनी होती, भाऊ होता सोबत. त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सगळं चांगल्या पद्धतीने पूजा केली. आणि ही जी पौर्णिमा असते ना, ही बायकांनी उपास केला पाहिजे याचा. कारण आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की सकाळी पूजापर्यंत उपास करतात, मग घरी आल्यावरती उपास सोडतात, मग रात्री नाही जेवत. एक वेळ पूर्ण जेवून घेतात. त्यामध्ये जेवणामध्ये पण पुरणपोळी, आमरस, भजी, पापड असं सर्व बनवतात. ह्या दिवशी पौर्णिमेला महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवतात आणि पूर्ण गोडधोडाचं जेवण करून आणि मग हे उपास सोडतात याच्यामध्ये. आमच्याकडची अशी पद्धत आहे. आता इकडे काय पद्धत आहे माहिती नाही ह्या साईडला मुंबईला, पण आमच्या गावी अशी करतात. आता बघा ह्या दोघीही वडाला सूत लपटतात आहे. ही पुढे माझी वहिनी आहे, ही लपटते सूत आता. आणि त्यामागे तिचं बघून बघून ही माझी सूनबाई करते सगळं पूजा. म्हणजे तिला सांगणारी तिथे पण आहे एक सासू, तिला मामी सासू, ती पण तिला सांगते व्यवस्थित कसं करायचं म्हणून पूजेला. हे बघा आता ही पण लपटते आहे. तिने लपटला, आता ही लपटते. आणि दोघीही छान करतात ते पूजा. आता बघून बरं वाटलं. ही पण जवळ राहते वहिनी आणि तिलाही सांगायला कोणी ना कोणी आहेत तिथे पण. हे बघा आता हिचं अशा प्रकारे ह्या 7 वेळा सूत लपटतील वडाच्या झाडाला. असं म्हण आहेत की 7 वेळा लपटलं पाहिजे, मग त्यांना 7 जन्म तोच पती मिळतो म्हणून. अशी म्हण आहे याच्यामध्ये. पण खरंच असतं का हे कोणालाही माहिती नाही आहे. पण ही कथा अशी सत्यवान आणि सावित्रीची आहे आणि त्याप्रमाणे ही प्रथा चालली आहे. रूढी पद्धतीने ही प्रथा पुढे चालत आहे आणि बायकाही करतात आहे. पण मनभावानी करतात आहे बायका. आपल्या पती करता म्हणा, आयुष्या करतात म्हणा, आणि त्यांना बरंही वाटतं करायला. वर्षातनं एकदा असा सण येतो, नटून थटून जातात छान त्याच्याकरता आणि वडाची पूजा घालतात. तसंही वडाचं झाड म्हटलं तर पूर्णही 24 तास ऑक्सिजन देते. काही हरकत नसते वडाच्या झाडाची पूजा केली तरी. वड, पिंपळ, नीम अशा झाडांची पूजा केली पाहिजेत, जे आपल्याला 24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवतात म्हणून. हे बघा आता यांचं सूत लपटून झालं पूर्ण 7 वेळा आणि तो सूताचा गोळा तिथे लावून द्यायचा आणि नमस्कार करून आणि आपल्या मनातली इच्छा सांगून वडाला आणि परत यायचं तिकडनं पूजा करून आपली. त्यानंतर बायका एकमेकींच्या ओट्या भरतात. 5 बायका हळदी कुंकू देतात आणि ओट्या भरतात. बघा ही बाईला पण ते हळदी कुंकू तिथे असतात बायका. झाडाजवळ भरपूर बायका असतात पूजेला. हे बघा एकमेकींना हळदी कुंकू लावतात आहे. आता ही वहिनीला ओटी भरते, मग ही पण भरेल. अशा प्रकारे ह्या 5 बायकांच्या ओट्या भरल्या जातात तिथे. एकमेकींच्या भरतात बायका तिथे. गहू आणि आपलं आंबा त्याला सूत लपटून 5 जणी ओट्या भरतात त्या प्रकारे. हे आता हिची ओटी भरते, ही तिला हळदी कुंकू लावते. असं हे झाड बघा किती सुंदर आहे आणि फार जुनं झाड दिसते हे आणि खूप मोठं झाड आहे हे. आतमध्ये आहे आणि बाहेरही आहे. एवढं मोठं झाड आहे ते अगदी वडाचं. खूप सुंदर झाड आहेत. आमच्या जवळच आहेत हे. जुडिओच्या समोर आहे ते झाड वडाचं. आपलं हायलँड पार्क आहे तिकडे आणि आपलं डीमार्ट आहे. त्या डीमार्टच्या अगदी पुढे थोडं गेल्यावरती आपलं हे वडाचं झाड आहे जुडिओच्या समोर.
आणि सगळ्या सवासणी आहे ना एकमेकींचा नमस्कार करतात हळदी कुंकू लावून. हे बघा ही ओटी भरतात असं आंबा सूत गहू अशा प्रकारे ह्या वटपौर्णिमा साजरी केली जाते. आता हिची ही दुसरी पौर्णिमा होती. पहिल्या पौर्णिमेला ही माहेरी होती. आता ह्या पौर्णिमेला हे बघा हे माझ्या वहिनीची ओटी भरते ती असं. तो बाळ पण बघा किती मजा घेतोय, पूजा बघतोय, अगदी तिची आई पूजा करते इथं व्यवस्थित. सगळ्याजणी ओट्या भरतात आहे त्या एकमेकींच्या. आणि त्यांच्यासोबत त्यांचे नवरे पण आलेले आहेत, ते सगळे मागे उभे आहेत त्यांचे. आता ते तिथे फोटो काढतील एकमेकांसोबत. अशा प्रकारे ही बघा ही पूजा संपूर्ण संपली त्यांची वडाची पूजा. आता ती घरी येऊन तिने नमस्कार केला. मग तिला मी बोललो तिला आशीर्वाद दिला की अशीच तू कायम वटाची पूजा करत राहा आणि 7 जन्मापर्यंत तुला हाच पती मिळो. तर ती हसायला लागली. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्या